मुंबई स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं एकनाथ शिंदेंविरोधात गाणं, खारमधील स्टुडिओची शिवसैनिकांकडून तोडफोड, उत्तरादाखल घटनेची प्रत हाती धरून कामराची नवी इन्स्टा पोस्ट. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू. अद्याप सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये 293 प्रस्तावावर चर्चा बाकी. तर विरोधी पक्षनेते पदाबाबत अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होऊन देखील काहीच हालचाल नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आज संभाजीनगर दौऱ्यावर. दिवंगत साहित्यिक रारम बोराडे तसंच सचिन मुळे यांच्या घरी सांत्वन भेट. तब्बल महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी. कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन फेटाळण्याला कोरटकरकडून हायकोर्टात आव्हान. नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. खतगावकरांमुळेच राष्ट्रवादीची ताकद वाढेल, चिखलीकरांचा दावा. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूची वाघ्या कुत्र्याची समाधी तातडीनं हटवण्याची संभाजीराजे छत्रपतींची मागणी. इतिहासात वाघ्याचा संदर्भ नसल्याचं म्हणत फडणवीसांना पत्र. औरंगजेब कबरवादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू. 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 39% पाणीसाठा शिल्लक. वाढत्या उन्हामुळे धरणातील बाष्पीभवन. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.